भेंडवळवाल्यांना उद्या आव्हान स्वीकारायला त्यांनी स्वीकारावं. आम्ही सांगितलेली भाकीतं 90% करेक्ट ठरली तर तुम्ही सरळ सरळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आज 80 लाखाचं पारितोषिक आहे. ते 80 लाखाचं पारितोषिक घेऊन जा. तीच भूमिका कायम आहे ना. कारण ज्योतिष मी केवळ भेंडवळ सोडून द्या हो. भेंडवळ हा एक प्रकार झाला. अख्ख्या ज्योतिषशास्त्रालाच आव्हान देतो ना. या जगात कोणीही कुणाचं भविष्य सांगू शकत नाही. आपलं साधं आव्हान आहे की आम्ही तुम्हाला 10 कुंडल्या देऊ, 10 हातांचे ठसे देऊ. तुम्ही म्हणाल ते जे म्हणजे हस्तसामुद्रिक तर हस्तसामुद्रिक, कुंडली शास्त्र तर कुंडली शास्त्र, ज्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात लोक, ते काय तुम्ही ठरवा. भेंडवळवाल्यांना उद्या आव्हान स्वीकारायला त्यांनी स्वीकारावं. आम्ही सांगितलेली भाकीतं 90% करेक्ट ठरली तर तुम्ही सरळ सरळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आज 80 लाखाचं पारितोषिक आहे. ते 80 लाखाचं पारितोषिक घेऊन जा. याच्या पलीकडे मला त्या मुद्द्यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा नाही. आला का मुद्दा? माझ्या दृष्टीने तो आता अतिशय चिल्लर आहे. पूर्वी शेतकरी त्याच्या आधारावर आपल्या जीवनाचे निर्णय घ्यायचे, आता कोणी फारसं घेत नाही. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की काल हवामान खात्याने सांगितलं पाऊस येणार आला. हे सगळं हवामान खातं अद्ययावत झालेलं आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाही. तर शेतकऱ्यांना तेवढं कळतं, म्हणून त्या मुद्द्याकडे मी फारसं त्याला जोडून एक प्रश्न आहे. अनेक ज्या परंपरा सुरू आहे त्यातली एक परंपरा सुरू आहे. त्याला जोडून एकच लास्ट प्रश्न आहे की ते सारंगधर महाराज आज बोलताना असे बोलले की जे काही असं करतात, समजा आता तुम्ही त्या संदर्भात भूमिका मांडली तर तुम्ही धर्मविरोधी दलाल आहात अशी त्यांनी टीका केली. बरोबर आहे. त्यांचं चूक कशाला? त्यांना लोकांना फसवण्यासाठी धर्म पाहिजे असतो ना. आणि जर आम्ही लोकांना फसवू नका असं सांगणार असू तर आम्ही धर्मविरोधी ठरणारच. कारण यांचा धर्म लोकांना फसवण्यासाठीच असतो. हे तर मी जाहीररित्या बोलतच आलो आहे ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.